शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. उन्हाळी हंगामातील टोमॅटो पिकात 25 दिवसापासून 50 दिवसापर्यंत कोणत्या 3 फवारण्या 2 अन्नद्रव्य व्यवस्थापन करून आपण प्लास्टिक व्हायरस येऊच द्यायचा नाही, चांगलं फुल सेटिंग करून तिरंगा पण येऊ द्यायचा नाही, त्यासाठी कसं कामकाज केलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांचा 24 दिवसाचा प्लॉट आहे. 24 दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. नदीम कासम पठाण, वडगाव कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आपला मोबाईल नंबर 9767 078 129. आपला हा 24 दिवसाचा कुठल्या व्हरायटीचा प्लॉट आहे? हा एडवांटा 575. ॲडवांटा 575. हो. 24 दिवसाचा प्लॉट 24 दिवसाचा प्लॉट. डॉक्टर किसान कडे रजिस्टर तुम्ही बेसल डोस पासून केला. हो. बेसल डोस मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. उन्हाळी हंगामात काय बेसल डोस दिला गेला पाहिजे, साधारणतः 15 एप्रिल पर्यंत. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की त्यांच्याकडून परत एक प्रश्नाचं उत्तर मला जाणून घ्यायचंय. गेल्या 4 ते 5 वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन का घेताय तुम्ही? सर, आम्ही 5 वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन याच्यासाठी घेतोय की आम्हाला प्लास्टिक व्हायरस, CME आणि जे रसशोषक किडी आहेत त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. याच्यामुळे उत्पादनात घट होती. तर आम्हाला उत्पादन वाढवायचे, खर्च कमी करायचे, याच्यासाठी आम्ही डॉक्टर किसानला जोडले गेलो होतो. पण मग याच्या अगोदर 4 वर्ष तुम्हाला काय फायदा झाला का? हो, नक्कीच फायदा झाला. नक्की. हो. आपल्या बरोबर या ना शेतकरी, पुढे या. तुमचा पण प्लॉट रजिस्टर होता. मोठ्याने बोला, काय नाव आहे तुमचं? अमित अशोक कडुसकर. तुमचा हिवाळी हंगामात प्लॉट होता. किती कॅरेट मिळाले तुम्हाला? 3,500 कॅरेट. किती क्षेत्रात? 50 गुंठे क्षेत्र. 50 गुंठे क्षेत्र, 3,500. तिरंगा वगैरे काय अडचण? तिरंगा नाही. आता तर उन्हाळी आहे. आता जर आपण बघितलं तर 37-38 डिग्री सेल्सिअस तापमान असेल, बरोबर का हो. नाही भुजबळ साहेब? तर आपला व्हिडिओचा विषय हाच आहे की आता 24 दिवसाचा प्लॉट आहे. मग 25 दिवसापासून 50 दिवसापर्यंत तिरंगा येऊ द्यायचा नाही, प्लास्टिक व्हायरस येऊ द्यायचा नाही, फुटव्यांची संख्या मिळवायची, फुलं जास्तीत जास्त मिळवायचे, त्याचं सेटिंग चांगलं करायचंय. त्यासाठी 27-28 दिवसाला तुम्हाला फवारणी करायची. ज्या वेळेस फुलं निघताय, हे जे फुलं तुम्हाला दिसताय इथं जास्तीत जास्त फुलांची संख्या मिळवायची आणि सेटिंग चांगलं करून घ्यायचं आणि त्याचप्रमाणे प्लास्टिक व्हायरस तिरंग्याचं देखील नियंत्रण ठेवायचं. त्यासाठी पहिली फवारणी करायची तुम्हाला या ठिकाणी. नीट लक्षात घ्या. 27, 28, 29, 30 दिवसापर्यंत पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात. 200 लिटर पाण्याला ग्रोस्टारचं ग्राफर 50 मिली, फक्त 50 मिली घ्यायचंय. त्याच्यासोबत मध घ्यायचंय 150 मिली, 042-47 तुम्हाला घ्यायचंय 500 ग्रॅम, बोरान 200 ग्रॅम, अशी एक फवारणी करा. 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर जमिनीतून तुम्हाला द्यायचं एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 250 ग्रॅम कॅप कॅडिस, 250 ग्रॅम कॅप कॅडिस, 5 किलो 13-0-45. हे का द्यायचंय तर तिथं आपल्याला थ्रिप्स असेल, वेगवेगळ्या सकिंग पेस्ट असेल, पांढरी माशी असेल, याचा प्रादुर्भाव खालून जमिनीतूनच झाडामध्ये कसं सशक्तपणा ठेवायचा त्यासाठी फवारण्या कमी करून हे ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय. पुढची फवारणी आपल्याला करायची त्या ठिकाणी करपा येऊ शकतो, त्याचप्रमाणे भुरी येऊ शकते. त्यासाठी आपल्याला फवारणी करायची 200 लिटर पाण्याला धनकीर्तीचा स्पॉट किलर 250 ते 500 मिली. जर अटॅक जास्त असेल, भुरी येऊन आपल्या प्लॉटमध्ये आलेली असेल तर 500 मिली घ्या. नसल आली तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये 200 लिटरला 250 मिली स्पॉट किलर आणि Z78 500 ग्रॅम. यांनी काय होणार? करपा येणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट, कड करपा येणार नाही, फळावर स्पॉट येणार नाही. या 2-3 गोष्टी त्या ठिकाणी होतील. आणि त्याच्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन ड्रिपचं आपल्याला देत असताना फुलं सेटिंग व्हायला लागले, फुलं भरपूर आले. तुम्ही ग्राफरची 042-47 मधाबरोबर फवारणी केली, फुलं भरपूर आले. आता तुम्हाला परत एकदा फुलांना त्या ठिकाणी फळामध्ये रूपांतर होताना अडचणी कोणत्या येणार? पांढरी माशी असेल, पिवळा कोळी असेल, लाल कोळी असेल, त्याचप्रमाणे फळ पोखरणारी आळी असेल, तिथं एक फवारणी करायची. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला प्लास्टिक व्हायरस त्या ठिकाणी येतो आणि तिरंगा शेवटी दिसतो. म्हणून ती फवारणी तुम्हाला 38, 40, 42 दिवसाच्या दरम्यान फळ लिंबू आकाराच्या पाठीमागं सुपारी आकाराचे फळं असतील त्यावेळेस फवारणी करायची. 200 लिटरला ग्रोस्टारचं जेमिझोन 250 मिली, सनरूप 500 मिली आणि इमिडा 100 मिली अशी एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्या. त्याच्यानंतर 3-4 दिवस जाऊ द्या. 3-4 दिवसानंतर तुम्हाला पुढची फवारणी करायची. त्या ठिकाणी फळं बऱ्यापैकी सेटिंग झाले, त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची. प्रोसेल 200 लिटरला 250 मिली, पोटॅशियम सोनाइट 600 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, रोको 200 ग्रॅम. फुल फळ सेटिंग झालेलं आहे. आता तिथं परत एकदा चांगला कीटकनाशकचा स्प्रे करायचा आहे. जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील फळांची साईज चांगली मिळवण्यासाठी करायचंय. मग तिथं 55, 58, 60, 62वा दिवस असेल तिथं तुम्हाला स्लरी द्यायची आहे.
उन्हाळी हंगामात स्लरीमध्ये थोडासा चेंज करायचा. स्लरीमध्ये तुम्हाला काय करायचं, एकरी 5 लिटर फोर स्ट्रोक 500 मिली जेमिझोन, हे जे बायोलॉजिकल कीटकनाशक आहे 500 मिली 5 लिटर फोर स्ट्रोक सोबत तुम्हाला घ्यायचंय 500 मिली. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि 4 किलो गोळ. तुमच्याकडे प्लास्टिक व्हायरस येणार नाही, तिरंगा येणार नाही, याची शाश्वती डॉक्टर किसानच्या माध्यमातून मी स्वतः देतो. पण अट एक आहे मित्रांनो, जसं शेड्यूल सांगितलं तशा पद्धतीने जर काम केलं तर तुम्हाला अडचण येत नाही. याची लाखो शेतकऱ्यांनी ग्वाही डॉक्टर किसानच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिली आहे. मोबाईल नंबर देतात, सगळ्या गोष्टी सांगतात. 4-4, 5-5 वर्षापासून डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर करतात. त्याच्या पाठीमागचे कारण तेच आहे. नदीमजी, एक शेवटचा प्रश्न विचारतो. एक मोठा आत्मविश्वास, तुमचे सगळे बंधू आहेत तिथं सगळे आहेत, तुमचा एक मोठा आत्मविश्वास आहे की तुमच्या बागेमध्ये CME म्हणतात, प्लास्टिक व्हायरस असेल, मोजॅक व्हायरस असेल, हा येतोय म्हणून टोमॅटोची लागवडच उन्हाळी हंगामात बंद केली. पण एक मोठा आत्मविश्वास ठेवून डॉक्टर किसानकडे तुम्ही प्लॉट रजिस्टर केलाय. आत्ताशी प्लॉट 24 दिवसाचा झालाय. हो. ज्यावेळेस 75-80 दिवसाचा होईल, तोडा चालू होईल, त्यावेळेस मी स्वतः येईल की नदीमचा प्लॉट डॉक्टर किसानने कसा बनवून दिला आणि खरोखर प्लास्टिक व्हायरस या सगळ्या शेड्यूलमुळे आला नाही. हा सगळा आत्मविश्वास तुम्ही ठेवून खरोखर प्लॉट रजिस्टर केला का दुसरी काय भावना होती मनामध्ये? नाही, हेच भावना मनात ठेवून आम्ही प्लॉट रजिस्टर केलेला आहे की आम्हाला म्हणजे 2-3 वर्षापासून प्लास्टिक व्हायरस हा जो आहे जुन्नर तालुक्यात, आंबेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड ही म्हणजे बंदच केली जमाय. बरोबर. तुम्ही मला स्वतः बोलले होते लागवडीच्या अगोदर आपण बेसल डोस, तो बेसल डोस तुम्ही पण 1-2 कंटेन मला सांगितले आणि हो. तो बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी सांगितला. कारण काय होतं, ज्ञानामध्ये भर पाडायची असेल, ज्याच्याकडे ज्ञान येते, ज्ञान घेऊन इतरांना जर ज्ञान वाटलं तर आपल्या ज्ञानात भर पडते. हे एक वाक्य तुम्ही ध्यानात ठेवा. आणि व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा 2 गोष्टी सांगतो की जुन्नर तालुका असेल, पुणे जिल्हा असेल, खेड असेल, बऱ्याचशा ठिकाणी डॉक्टर किसानचे शेतकरी त्या ठिकाणी वेळापत्रक घेत आहे. प्रत्येकाची अपेक्षा आहे की सरांनी नदीम सारखं 2-3 वेळा नदीमच्या प्लॉटवर जाऊन व्हिडिओ घेतले, आमच्या प्लॉटवर यावं, ही प्रत्येकाची नक्कीच इच्छा असते. त्या सगळ्यांना एक विनंती करतो, एक ना एक दिवस प्रत्येकाच्या प्लॉटवर मी येईल. पण अट एक असेल की दिलेलं वेळापत्रक योग्य रीतीने जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला अडचणच येणार नाही. माझी वाट पाहायची तिथं गरज राहणार नाही. हा एक शब्द देऊन आजचा व्हिडिओचा शेवट करतो. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.